कराड नक्षत्र लायन्स क्लब व इनर व्हील क्लब द्वारा गुड टच बैड टच जागरूकता कार्यक्रम। दिव्यांग सप्ताह के उपलक्ष्य में लायन्स क्लब ऑफ कराड नक्षत्र एवं इनर व्हील क्लब के संयुक्त विद्यमान से सईदापुर स्थित डीएस एरम स्कूल में गुड टच बैड टच विषय पर जागरूकता सत्र आयोजित किया गया। इस अवसर पर डॉक्टर शैलजा कुलकर्णी ने विद्यार्थियों को सुरक्षित व असुरक्षित स्पर्श की जानकारी देते हुए आत्म सुरक्षा के महत्व पर मार्गदर्शन किया। कार्यक्रम में लायन्स क्लब के प्रेसिडेंट प्रोफेसर डॉक्टर इला जोगी, खजांची लायन रोहिणी एरम, कैबिनेट ऑफिसर यूथ लायन विद्या मोरे, इनर व्हील अध्यक्षा सारिका शाह तथा स्कूल के शिक्षक व स्टाफ उपस्थित रहे। कराड ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। त्यानंतर जे काही प्रॉब्लेम्स येतात आपल्यामध्ये त्या हायजीन्स कसे म्हणजे छान कसं नीट राहायला पाहिजे हॉस्टेलमध्ये पिरियड आल्यावर त्या सगळ्या गोष्टी ते बोलणार आहेत आणि गुड टच अँड बॅड टच त्याबद्दल बोलणार आहेत। आपल्याला हात लावला जातो त्याबद्दल ते बोलणार आहेत। तर ही संस्था दशी एरम म्हणजे डॉक्टर दशी एरम ज्यांनी माझे आईचे नाव डॉक्टर दत्ती एरम ती रिसायकल मध्ये यूज केलं जातो आपण। तर ही कल्पना मला थोडीशी जाणवली की एन्व्हायरमेंट मध्ये गुड टच काय आहे हे आपण बघूया। मला व्हॉलंटियर फर्स्ट ठिकाण आहे आपला चेहरा, मान, गाल हे फर्स्ट ठिकाण। बॅड टच समजलं? हे असं करणं, असं करणं, असं करणं, ओटावरनं हात फिरवणं, हे चेहरा जो आहे त्याला कुणीही टच केला तर दॅट इज बॅड टच। आता आवड मिळाला की नाही? मग दिस इज गुड टच। ओके, मग मी तिला काय म्हटलं की मी तिला असं केलं गुड टच। ओळखीच्या माणसाने केलं तर गुड टच, अनोळखी माणसाने केलं तर काय बॅड टच। संरक्षण करण्याचं फर्स्ट सेल्फ डिफेन्स आहे। व्हॉट इज द फर्स्ट सेल्फ डिफेन्स? किंचाळणे। ह्याला काय म्हणतात? बोलणं पण म्हणत